पंढरपूर नगरपालिकेत जनतेचा दरबार सुरू. उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या कॅबिनचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भव्य उद्घाटन. पंढरपूर नगरपालिकेतील सोमवारी एक वेगळीच राजकीय रंगत पाहायला मिळाली. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या नव्या कॅबिनचे भव्य उद्घाटन पार पडले आणि त्याचबरोबर नगरपालिकेत जनतेसाठी खुले दार अशी नवी परंपरा सुरू झाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. नगरपालिका निवडणुकीत तब्बल 24 नगरसेवक निवडून आणत परिचारक यांनी पुन्हा एकदा नगरपालिकेतील आपले राजकीय वर्चस्व दाखवून दिले. मात्र केवळ राजकारण नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी थेट व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. यावेळी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांसाठी स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नगरसेवकांनी नगरपालिकेत उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकावेत आणि त्यांचं तातडीने निराकरण करावे अशा स्पष्ट सूचना परिचारक यांनी दिल्या. पंढरपूर शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करावे असंही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात विशेष चर्चा मात्र एका गोष्टीची रंगली आहे. 4 दशकांपासून नगरपालिकेच्या सत्ता कारणात प्रभाव असलेल्या परिचारकांनी पुन्हा एकदा जोरदार एंट्री करत विरोधकांचंही लक्ष वेधलंय. इतिहासात पहिल्यांदाच उपनगराध्यक्ष व नगरसेवकांना स्वतंत्र कॅबिन मिळाल्यानं नागरिकांच्या समस्या थेट मांडल्या जातील, त्यानुसार पाठपुरावा होईल आणि विकास कामांना वेग मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील असं सांगत परिचारक यांनी त्यांच्या कार्याचं कौतुकही केले. यावेळी नगरसेवक लक्ष्मणभाऊ शिरसट, नगरसेवक सुनील वाळुजकर, अमोल डोके, राजू सर्वगोड, पक्षनेते भागवत बडवे, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, गुरुदास अभ्यंकर, युवक नेते उमेश सर्वगोड, भाजप शहर अध्यक्ष लाला पाणकर, समाजसेवक भाऊ टमटम, युवक नेते यल्लाप्पा कबाडे, विशाल तूप सौदर यांसह पांडुरंग परिवाराचे सर्वच समाजसेवक, आजी माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.